स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही राजकीय पक्ष देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे ठरत आले आहेत। भारतीय नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे याच दोन संघापैकी एकाला मतदान करून सत्तेचे मानकरी केलं आहे। हे दोन्ही पक्ष परस्पर विरोधी विचारसरणीचे असल्यामुळे सत्ता भूषवण्यासाठी दोघांचीही चढाओढ सारखीच असल्यामुळे नेमकं कोणत्या पक्षाने देशासाठी किती काम केलं या विषयावर चर्चा रंगत असलेली आपल्याला पाहायला दिसते। विशेषतः निवडणुकांच्या काळात तर अशा चर्चांना उधाण येतं आणि यातूनच मतदाराचं मत कुण्या एका पक्षाला जातं। वर्ष 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात सत्ताधारी पक्षाची जागा काँग्रेसकडे होती तर भाजप विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होता। या उलट 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेत तर काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता। या दोन्ही 10 वर्षाच्या कालावधीचा अभ्यास करता नेमकं कोणत्या पक्षाने त्यांच्या काळात किती आणि काय काम केलं याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात पहिलं पाहूया हायवे अर्थात महामार्गाविषयी। काँग्रेस पक्षाने 10 वर्षाच्या काळात तब्बल 26,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं काम केलं तर पुढील 10 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या काळात 55,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं काम केलं, ज्यापैकी 27,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग हे 4 लेन आणि त्यापेक्षा जास्त लेन असलेले आहेत। एक्सप्रेसवे बद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसच्या काळात 800 किलोमीटरपर्यंत लांबीचे एक्सप्रेसवे बांधले गेले तर भारतीय जनता पक्षाच्या काळात एकूण 4,000 किलोमीटर एक्सप्रेसवे बांधून झाले आहेत आणि 10,000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत। काँग्रेसच्या काळात मेट्रोचं जाळं हे 2 शहरांमध्ये 248 किलोमीटरच्या रेषेत पसरलं होतं तर भारतीय जनता पक्षाच्या काळात 13 शहरांमध्ये 654 किलोमीटर रेषेत मेट्रोचं जाळं पसरलं आहे। सोबतच 1000 किलोमीटरच्या मेट्रो लाईन्स या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत। मेट्रो सोबतच रेल्वेचा विकास करणंही आवश्यक आहे। जुन्या रेल्वे मार्गाचं नूतनीकरण सोडून फक्त नव्याने बनवलेल्या न्यू वर्जिन रूट रेल्वे लाईनचा विचार करता काँग्रेसच्या काळात 2590 किलोमीटर लांबीच्या रेल्वे लाईन्स नव्याने बांधण्यात आल्या तर मागच्या 10 वर्षातील भारतीय जनता पक्षाच्या काळात 3097 किलोमीटर नव्या रेल्वे लाईन्स बांधण्यात आलेल्या आहेत। वीज उत्पादन क्षमतेसाठी थर्मल, हायड्रो, न्यूक्लिअर आणि सोलर या सर्व कॅटेगरीचा विचार एकत्र केला तर काँग्रेसच्या काळात 231 गिगावॅट आणि भारतीय जनता पक्षाच्या काळात 195 गिगावॅट इतकी नवीन इलेक्ट्रिसिटी जनरेशन कॅपॅसिटी आहे। यासोबतच काँग्रेसच्या काळातील सोलार कॅपॅसिटी 2.6 गिगावॅट होती तर भारतीय जनता पक्षाच्या काळातील सोलार कॅपॅसिटी ही 79 गिगावॅट इतकी आहे। वायू ऊर्जेचा म्हणजेच विंड एनर्जीचा विचार केला तर काँग्रेसच्या काळात 17 गिगावॅट आणि बीजेपीच्या काळात 24 गिगावॅट आहे। काँग्रेसच्या काळातील शेवटच्या वर्षातील हायवेसाठीचं बजेट 25,000 करोड होतं तर भारतीय जनता पक्षाच्या शेवटच्या वर्षातील हायवेसाठीचं बजेट 2,76,000 करोड इतकं आहे। तसंच शेवटच्या वर्षातील रेल्वेचं बजेट काँग्रेसच्या काळी 63,000 करोड होतं आणि भारतीय जनता पक्षाचं बजेट 2,40,000 करोड इतकं होतं। तर हा होता राष्ट्रीय महामार्ग, एक्सप्रेसवे, मेट्रो, रेल्वे स्टेशन, वीज, सौर ऊर्जा या सगळ्यांचा केलेला काँग्रेस आणि बीजेपी यांच्या सत्ताधारी 10 वर्षांचा घेतलेला तुलनात्मक आढावा। माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।